हार्बर लाईनची वाहतूक 20 मिनिटे उशिरानं वाशी स्टेशनवर सिग्नल यंत्रणेत झालाय बिघाड। ओला आणि उबरच्या विरोधात आज मुंबईमध्ये काही टॅक्सी संघटनांचा संप, 11,000 टॅक्सी चालक सहभागी होणार असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा। पुणे शहरामध्ये 15% पाणी कपातीचा पालिकेचा निर्णय, 2 दिवसांनी होणार अंमलबजावणी। शीना बोरा हत्येप्रकरणी नवा खुलासा, इंद्राणी आणि संजीव खन्नानं शीना बोराचा मृतदेह गाडीत बसवून रायगडला नेल्याचं स्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर, 5 जिल्ह्यांमधल्या दुष्काळ परिस्थितीची करणार पाहणी। गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा, रस्त्यावर उभारता येणार मंडप, 1 खिडकी योजना देखील होणार लागू। भारताचा आर्थिक वाढीचा दर 7.5% वरून 7% आला, शेती क्षेत्रात फक्त 1.9% वाढ। आजपासून पेट्रोल 2 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी स्वस्ताई, 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा होते कपात, मध्यरात्रीपासून नवे दर झालेत लागू। कोपरगावच्या शिवसेना शहर प्रमुखावर झालाय गोळीबार, वाळू तस्करांनी हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज। आणि भारत श्रीलंका तिसरी टेस्ट मॅच आणि सिरीज जिंकण्याची भारताला संधी, श्रीलंकेसमोर 386 रन्सचं टार्गेट।